बातमी बघूयात। बदलापूर आंदोलन प्रकरणामध्ये आता पत्रकारांवर सुद्धा गुन्हे दाखल झालेत। बदलापूरच्या पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेने नोटीस दिली आहे। शाळेची तोडफोड केल्याच्या गुन्ह्यामध्ये श्रद्धा ठोंबरेंचं नाव टाकल्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं आणि शाळेची तोडफोड केली होती। या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना आरोपी करण्यात आले। त्याच्यामुळे पोलिसांच्याच कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेने अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावलेली आहे। बदलापूरमध्ये एका चिमुरडीवर जे लैंगिक अत्याचार झाले त्या सगळ्या संदर्भात पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलन केलं होतं शाळेबाहेर आणि तेव्हा तोडफोड सुद्धा शाळेची केली होती। आणि या सगळ्या तोडफोडीमध्ये पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे। या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव लिहिलं गेलेलं आहे आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या बदलापूरच्या पत्रकार श्रद्धा ठोंबरे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। श्रद्धाजी, काय नेमकं या सगळ्या संदर्भात तुमचं म्हणणं आहे? नोटीसला उत्तर देणं तुम्हाला भाग आहे किंवा चौकशीला हजर राहायला आता सांगितलंय, आपली भूमिका काय याबाबत? मॅडम, नक्कीच ऍक्च्युअली ज्या दिवशी हे आंदोलन झालं होतं त्या दिवशी मी त्या ठिकाणी वार्तांकन करायला गेले होते आणि आक्रोश ज्या पद्धतीने आंदोलनकर्त्यांचा वाढत होता त्यानंतर या ठिकाणी सहाय्यक आयुक्त होते, पोलीस आयुक्त सुरेश वराडे म्हणून, त्यांनी मला वार्तांकन बंद करायला सांगितलं। त्यानुसार मी बंद केलं आणि त्यानंतर मी त्यांच्या सोबतच होते। या संबंधित सगळे पुरावे माझ्याकडे असून सुद्धा त्यानंतर काही बैठक या ठिकाणी रेल्वे स्थानकावरती पार पडली ज्यामध्ये सीपी, डीसीपी, एसीपी सगळे पोलीस प्रशासन होते। इव्हन त्यामध्ये राजकीय नेते सुद्धा होते आणि म्हणजे माझ्या तरी मते जाणून बुजून यामध्ये नाव गोवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कारण की सगळ्यात पहिले वाचा फोडण्याचं काम खरं तर आपण माध्यम म्हणून आपण केलं होतं आणि कुठेतरी सुरुवातीपासूनच प्रेशर आणि धमक्यांचे कॉल सुद्धा या ठिकाणी येत होते। असं असताना सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला 384 कलमानुसार। हे झाल्यानंतर परवा रात्रीच्या सुमारास मला या ठिकाणी भिवंडी गुन्हे शाखेचा फोन आला आणि त्यांनी या संदर्भात नोटीस पाठवली व्हॉट्सअपद्वारे आणि हजर राहायला सांगितलंय। बरं, श्रद्धाजी, यापुढे तुमची भूमिका काय असेल? तुम्ही चौकशीसाठी हजर राहता की कुठे दाद मागणार आहात? दाद मागणारच आहोत, आता चौकशीसाठी सुद्धा हजर राहणार आहोत कारण की आपल्याकडे त्या संबंधित सगळे पुरावे आहेत। ज्या पद्धतीनं माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये मी पोलिसांवरती दगडफेक केली आहे, मी शाळेवरती दगडफेक केली आहे, मी शाळेची तोडफोड केली आहे, 1.5-2 लाखाचं नुकसान केलंय। हे अशी कलमं आणि असे आरोप या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। कुठेतरी पत्रकारिता करत असताना कुठेतरी एक महिला म्हणून सुद्धा कुठेतरी आपली कुठेतरी अब्रू नुकसानी होतीये हे या प्रकरणी मला वाटतंय। जी श्रद्धाजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत। यासाठी या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण नुकतंच श्रद्धाजी जेव्हा पुढारी न्यूजशी बोलत होत्या ते म्हणणं ऐकलं असेल, पोलिसांवर दगडफेक केली किंवा शाळेची तोडफोड केली, 1.5-2 लाखाचं नुकसान केलं असा गुन्हा महिला पत्रकारावरच दाखल झालेला आहे। काय नेमकं आपल्याला या संदर्भात वाटतं? ही एका अर्थाने सरकारची दमन नीती आहे। एक दमन यंत्रणेचा वापर करायचा आणि मी मागेही म्हटलं की जेव्हा पुढारीच्या पत्रकाराला ज्या पद्धतीने दरडावून नितेश राणे वगैरे बोलत होते, जेव्हा नारायणराणे बोलत होते, लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या पत्रकारितेला त्यांनी स्वयंप्रज्ञेने कामच करू नये। त्यांनी लोकांचं म्हणणं, लोकांचा आक्रोश, लोकांचे प्रश्न ऐकून काय तर लोकाभिमुख पत्रकारिता करूच नये। त्यांनी फक्त सरकारला काय वाटतं तेवढंच गुढी दाखवावं अशा हिशोबाने हे सगळं चाललंय। आता जर श्रद्धा यांच्यावर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर मग काल नितेश राणेने जे म्हटलं की आम्ही किड्या मुंग्यांसारखं मारून टाकू वगैरे, तर त्याच्यावर किती गुन्हे दाखल केले बरं? म्हणजे तो फक्त सरकारचा माणूस आहे म्हणून त्याला सोडून दिलं जाणार आणि जे सरकारचे दोष दाखवायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हे दाखवले जातील, हे महाराष्ट्र कधी सहन करत नाही। आणि अशा सगळ्या परिस्थितीत या पत्रकार ताईंशी आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत आणि काय जी पोलीस कारवाई असेल मी त्याचीही आता माहिती घेईन, मी पोलीस स्टेशनलाही बोलेन। पण या सगळ्यामध्ये सुषमाताई, जसं तुम्ही म्हणताय की आता पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही स्वतः माहिती घ्याल, पोलिसांच्या कारभारावर खूप मोठं प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होतंय। नाही, पोलिसांचा धाक नावाची गोष्ट काही राहिलीच नाही किंवा पोलिसांना स्वतःचा असा सत्सद विवेकही राहिला नाही
की कोणत्या गुन्ह्याचा तपास करावा आणि कोणत्या गुन्ह्याचा करू नये. मी जसं आपल्याला म्हटलं की काल नितेश राणेने भर सभेत किड्या मुंग्यांसारखे मारून टाकू म्हटलं आणि त्याच्यावर कुणी काही केलं नाही. परिणाम काय होते की पोलिसांचा धाक नावाची गोष्ट राहत नाही आणि त्याची परिणती कशात होते तर काल रात्री पुण्यामध्ये गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये आंबेकर नावाच्या नगरसेवकाचा खून झाला आणि तो गर्दीच्या ठिकाणी खून झाला. का पोलिसांना जे काम करायचंय ज्या कामासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे ते कामच सरकार पक्ष त्यांना करू देत नाही. सरकार पक्ष हा फक्त आणि फक्त विरोधकांचा आवाज दाबणे आणि कोणी जर लोकांचे प्रश्न मांडत असेल तर अशा पत्रकारांना धमकावणे यासाठीच फक्त काय पोलिसांचा वापर होतोय की काय अशी ती शंका आहे. अगदी सुषमाताई, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. सध्याच्या क्षणाची ही एक बातमी आपण बघतोय. बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं चिमुरडीवर अत्याचार झाल्यानंतर त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता पत्रकारांवर गुन्हे दाखल होत आहेत. बदलापूरच्या पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेनं थेट नोटीस पाठवली आहे, चौकशीसाठी बोलावलंय आणि अटक करण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. या सगळ्यामध्ये शाळेची तोडफोड केली आहे किंवा पोलिसांवर दगडफेक केली आहे, 1.5 लाखाचं जवळपास आपल्या हातून नुकसान झालंय असं श्रद्धा ठोंबरे यांना या नोटीसीमधून म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने पत्रकाराचं, महिला पत्रकाराचं नाव या गुन्ह्यामध्ये नोंदवलं गेलंय. त्याच्यामुळे पोलिसांचा कारभार नेमका कसा चालतो अशा पद्धतीचा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. काही वेळापूर्वी श्रद्धा ठोंबरे यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली, ज्यांना ही गुन्हे शाखेची नोटीस आलेली आहे, ज्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय त्यांनी. आणि तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं की काही क्षणातच ही सुरुवात झाली की धमकीचे फोन यायला लागले, मेसेजेस यायला लागले. अशा पद्धतीनं वार्तांकन करत असलेल्या पत्रकाराला, संबंधित घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या पत्रकाराला, एका महिला पत्रकाराला अशा धमक्या येणं, अशा पद्धतीनं गुन्हे शाखेची नोटीस येणं, या सगळ्या संदर्भात आता विरोधकांकडून सुद्धा काही सवाल उपस्थित होत आहेत. सरकारवर किंवा त्यांच्या सगळ्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.